भावड़ गांव में भगवान शंकर की मूर्ति क्षतिग्रस्त। शंकर देवस्थान में अज्ञात लोगों द्वारा तोड़फोड़। सुबह मंदिर पहुंचे ग्रामीणों ने देखी टूटी मूर्ति। घटना से गांव में तनाव और आक्रोश का माहौल। सूचना मिलते ही पुलिस मौके पर पहुंची। आरोपी जल्द न पकड़े जाने पर आंदोलन की चेतावनी। भंडारा जिले की पौनी तहसील अंतर्गत भावड़ गांव के रोड पर स्थित भगवान शंकर देवस्थान में अज्ञात व्यक्ति या व्यक्तियों द्वारा भगवान शंकर की मूर्ति को क्षतिग्रस्त किए जाने की घटना सामने आई है। शनिवार सुबह जब गांववासी मंदिर पहुंचे तो मूर्ति टूटी हुई देखकर पूरे गांव में आक्रोश फैल गया और माहौल तनावपूर्ण हो गया। घटना की जानकारी मिलते ही पुलिस मौके पर पहुंची। पुलिस अधीक्षक नूरुल हसन ने स्वयं गाँव के नागरिकों से संवाद कर स्थिति की जानकारी ली और उन्हें आश्वासन दिया कि दोषियों के खिलाफ सख्त कार्रवाई की जाएगी। उन्होंने कहा कि मामले की गंभीरता से जांच की जा रही है और आरोपी को जल्द से जल्द गिरफ्तार किया जाएगा। गाँव वासियों के साथ साथ माजी जिला परिषद सभापति रेखा भुसरी ने बताया कि वर्ष 2005 और 2007 में भी इसी प्रकार की घटनाएं घटित हो चुकी है और अब 2026 में फिर से भगवान शंकर की मूर्ति को नुकसान पहुँचाया गया है। उन्होंने चेतावनी दी कि यदि आरोपी को शीघ्र नहीं पकड़ा गया तो गाँववासी आंदोलन का रास्ता अपनाने को मजबूर होंगे। फिलहाल पुलिस ने क्षेत्र में कड़ा बंदोबस्त तैनात कर दिया है। मंदिर परिसर और आसपास के इलाकों में जांच शुरू कर दी गई है और साथ ही संदिग्धों की तलाश जारी है। पुलिस का कहना है कि शांति व्यवस्था बनाए रखने के लिए सभी आवश्यक कदम उठाए जा रहे हैं। माझे पूर्ण नाव सौ रेखाताई रवी किरण भुसारी, माजी सभापती जीप भंडारा। मी भावड ह्या गावी राहतो। 2004 पासून मी तर वास्तव्य करत आहे आणि 2004 ला माझे सासरे हरिभक्त गुरुपरायण भुसारीजी महाराज यांनी 2004 ला ही मूर्ती दान दिली होती आणि गावातून टोटल प्रभात फेरी काढून गावातील सार्वजनिकरित्या इथं मूर्ती स्थापन करण्यात आली। त्यांच्यानंतर गुण्यागोविंदाने सगळे महिला भगिनी इथं पूजापाठ करायला यायचे आणि आजूबाजूचे गावचे पण मंडळी इथं पूजा करायला यायचे आणि जे आपलं गौरी पूजन चे निमित्त इथं सगळ्यांना भक्तिभावाने सगळे पूजा करायचे। 2004 ला मूर्ती स्थापन झाली। त्याच्यानंतर कुणाची नजर लागली ते मला माहीत नाही, पण काही समाजकंटकांनी तर 2004 ची मूर्ती जी स्थापन झाली ती 2005 मध्ये ती फोडण्यात आली। मग 2005 ला जी मूर्ती फोडण्यात आली त्याच्यानंतर 2007 ला पुन्हा मूर्ती स्थापन करण्यात आली। त्याच्यानंतर 2007 ची मूर्ती आता हे 2026 ला फोडण्यात आलेली आहे। तर म्हणून हे वारंवार मूर्ती फोडणारा कोण आहे याचा आरोपी अजूनही पूर्णपणे सापडलेला नाही आणि आमच्या गावामध्ये एकत्रितरित्या शांतपणे वातावरण आहे। आजूबाजूचे लोक पण इथं पूजापाठ करायला येतात आणि इथं जी यात्रा आहे शिवरात्रीला महाशिवरात्रीला इथं महाशिवरात्रीची यात्रा पण भरते। इथली गावकरी मंडळी सगळेच येतात आणि आजूबाजूची मंडळी येतात आणि गुण्यागोविंदाने सगळेजण आणि आपले आराध्य दैवत शंकर भगवानला आपणही मानतो। आजूबाजूचे सगळेच लोक म्हणून पूजापाठ करत असतात। एवढं चौरागड महादेव, प्रतापगड महादेव, तसंच आपण तेवढा लांब न जाता आपल्या गावामध्येच एक प्रतापगड म्हणून डोंगर महादेव म्हणून आम्ही हे भावड गावामध्येच राहतो आणि भावड गावाचे वैशिष्ट्य असं आहे की प्रेम आपुलकी सगळं असताना सुद्धा असा प्रकार का बरा घडतो आणि वारंवार घडत आहे आणि आता प्रशासनाने याच्याकडे म्हणजे जातीनं लक्ष घातलं पाहिजे की हा कोण करतो वारंवार एवढं। पहिल्यांदा झालं, दुसऱ्यांदा झालं ना तिसऱ्यांदा पण आम्ही पहिल्यांदाही माफ करण्यात आले, दुसऱ्यांदाही माफ, आता तिसऱ्यांदा माफ करणार नाही। आता मोर्चा आंदोलन हे काढल्याशिवाय ठेवणार नाही, कारण की हे वारंवार हा प्रकार घडत आहे आणि देवी देवतांच्या यांच्यासोबत आजूबाजूच्या गावामध्ये पण बघतो की खुल्या आवारामध्ये शंकरजीची मूर्ती आहे, त्याला अजूनही कोणी हात लावलो नाही। पण भावडच्या एवढ्या रेखीव मूर्तीला वारंवार हात का लावतात आणि कोण असं समाजकंटक आहे की त्याच्यावरच डोळा का बरं ठेवतो? तर याची जातीने दखल झाल्या पाहिजे आणि सखोल चौकशी करून त्या आरोपीला
पकडून हे गावामध्ये फिरवलंच पाहिजे, तेव्हाच त्याला माहिती होईल. त्याला सजा झाल्याशिवाय त्याला कळणार नाही. त्याला आपण असं मोकाट सोडतो म्हणूनच तो वारंवार हात घालत आहे. तर याच्या जो कारण आहे की आपण फुलं जेव्हा सोडतो आहे तर त्याला वाटते की मला काहीच होत नाही, म्हणून तो अजून समोर वाव घेतो. एखाद्यावर अत्याचार झाला आणि त्याला मोकाट सोडलं तर तो वारंवार अत्याचार करायला धावतो ना. तर त्याला सजा, कडीच कडी सजा झाल्या पाहिजे. आरोपी म्हणजे सुरुवातीला निष्पन्न झाले म्हणून गावचीच कोणीतरी संशय होता, पण ते संशय काही होता. कारणास्तव संशय होता. आरोपी मिळाल्यासारखेच झाले होते, पण आरोपींना यांनी हे केले की मिळाले बा, कारवाई केली, पण काही कारवाई झाली नाही त्यांची.